काय नाव तुमचं? अनिता अनिल शिंदे. अनिता अनिल शिंदे. कुठून आलात आपण? कुठून आलात? राहते सोमतवाडीमध्ये भाडे. आज तुम्ही BDO कार्यालयामध्ये आलात, काय विशेष काय? आमचं असं आहे का, खरेदी विक्रीची जमीन आमच्या माझ्या सासूबाईंची, ती त्यांनी फिरून घेतली. दिलीप सुरेश शिंदेंनी घर त्यात प्लस घर ते फिरून घेतलेले. ते आता आम्हाला आम्ही महिना झाला उपोषणाला बसलो होतो 4 तारखेला. आता ह्या महिना होईल. आम्हाला BDO साहेबांनी त्यांनी आदेश दिला, हे त्यांनी केलेलं चुकीचं केलेलं आहे तर यांचं हे आम्हाला परत मिळावं म्हणून. अजून आम्ही आता किती दिवस झाले फेऱ्या घालतोय. आम्हाला अजून त्याचा न्याय म्हणजे आम्हाला घरसुद्धा नावं करून नाही दिलेलं. आणि ग्रामसेवक मॅडम ते कोणी नाही तयार होत नाही. मग आम्ही आज परत येऊन बसलो इथून. आम्हाला द्या. कधी आले तुम्ही इथे? आम्ही आज सकाळपासून परत आले. इथेच बसून आहे का? इथंच बसून. मग साहेब नाही का BDO साहेब? साहेब भेटले म्हणले, त्यांनी असं आम्ही बघतो म्हणजे त्याला टाइम लागेल म्हणून म्हटलं. आता BDO साहेब कुठे आहेत? ते जेवण करायला गेले. जेवण करायला? मग याला घेऊन मी कुठे जाणार नाही. मला काय आजीचं नाव काय? सुमन सुरेश शिंदे. तुमच्या कोण आहेत? सासूबाई आहेत. सासूबाई. ननंदबाई आहेत. मी आज ह्या परिस्थितीत कुठे जाणार नाही. आणि मेंदूचं ऑपरेशन झालेलं गोळा बाहेर. आजी, आज तुम्ही BDO कार्यालयामध्ये आलात, काय म्हणणं आहे तुमचं? कोणी घेतलं तुमचं घर? तुम्हाला आता घर नाही राहिला? हां हां. मग आता तुम्ही झोपला तिथं, तुमची तब्येत बरी नाही का? ऑपरेशन झाले, मग तुम्ही घरी आराम करायचा ना आजी? तुम्ही रडू नका. त्या तुमच्या कोण आहेत? आई आहे का? घर कोणी घेतलं तुमचं? तिच्या नावावरती 40 वर्ष ती घरपट्टी वगैरे भरत होती. ती खरेदी खात्याने घेतलं होतं. हे ग्रामपंचायत दिलीप शिंदे सरपंच आहेत, त्यांनी ते नाव करून घेतलेले. BDO साहेब काय म्हणाले तुम्हाला? BDO साहेब 4 महिन्यापासून चक्र घालतोय. होईल आता त्यांनी अहवाल दिलाय. उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांनी अहवाल दिलाय का करून देतो म्हणून 8 दिवसात. तरी आता एवढं दिवस झाले, महिना झाला तरी अजून काही नाही. आता ते म्हणतात अपिलात गेले तर मग मी त्याचे पण काहीतरी कागदपत्र आम्हाला दाखवले पाहिजेत ना. अपिलात गेले तर आज राहणार कुठं ती? तुम्ही किती वाजता आले म्हटले? सकाळी 11 साडे11 वाजेपासून येते. BDO कार्यालयात सकाळपासून इथेच आहे का? BDO साहेब भेटले नाही का तुम्हाला? भेटले. काय म्हणाले ते? करून देतो फक्त म्हणते. रडू नका ताई, रडू नका. तर सांगते तुम्ही थांबा 8-15 दिवस म्हणून आम्ही थांबा. आम्हाला रूम खाली करायला सांगितले. आम्ही जाणार कुठे? आज स्वतःच घर असं तर घेऊन गेले असेल सासूला घरात. जाणार कुठे त्यांना घेऊन सांगा. औषध खाऊन मरण्याची वेळ आणली पर्यंत आमच्यावर. BDO साहेब नमस्कार. हे आजीबाई तुमच्या कार्यालयामध्ये झोपलेले आहेत. त्यांचं मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी हजर पाहिजे होते. आम्ही आलो त्यावेळेस त्या आजी इथं रडत होत्या. त्यांच्या मुली रडत आहेत, सुनबाई रडत आहेत. तुम्ही या प्रकरणात त्वरित लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्या, त्यांना हक्काचं घर मिळवून द्या. आता त्या आजीचं ऑपरेशन, मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या तुमच्या कार्यालयात झोपलेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार झाला पाहिजे. त्यांना तुम्ही सहकार्य करा, त्यांना मदत करा. त्यांचा काय जो प्रश्न आहे तो त्वरित मार्गी लावा, हीच अपेक्षा. धन्यवाद. आपला शिवनेरी टाइम्स, जुन्नर. आता परत ॲडमिट करायला न्यायचं त्यांना. कुठे ॲडमिट करायचं? त्यांना मनसरला न्यायचं ॲडमिट करायला परत. किती मुलं आहेत आजीला? 2 मुले. याला घराच्या बाहेर काढलेले सगळं त्यांनी सुटलं. तुमचं काय नाव? दिलीप सुरेश शिंदे. का हकीकत आहे थोडक्यात सांगता? मोठा मुलगा दिलीप सुरेश शिंदे हा ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि त्याची बायको सरपंच. आणि त्याला सहकार कुडाळ मॅडम यांनी तिच्या नावावर 40 वर्ष असणारं घर मयत व्यक्तीच्या नावावर केले आणि नंतर ते स्वतः सरपंचांनी त्यांच्या नावावर करून दिलं. आता तुम्ही इथे आलात? आता आम्ही राहत होतो भाड्याच्या खोलीमध्ये. रूम मालकाने खाली करायला सांगितलं. आता आम्हाला गरज नाही राहिलं तर आम्ही इथं मुक्काम करायला. BDO साहेब भेटले का नाही तुम्हाला? BDO साहेब भेटले, पण आता वाजल्यापासून आम्ही इथे जातो की आमची करतील राहायची सोय.
नाहीतर ते ग्रामसेवकच्या काय meeting- बोलले BDO साहेब, काय बोलले? ते म्हणतात आम्ही निकाल दिलाय हम्म. ग्रामसेवकाला, पण ग्रामसेवकाला म्हणजे यांनी आदेश दिलाय आज कोणी ग्रामसेवक कोणी? कुडाळ मॅडम, हं. ग्रामसेवक कुडाळ मॅडमला आदेश दिला यांनी का ती सुमन सुरेश शिंदेच्या नावावर घर व्हावे, हं. पण त्यांनी काही ग्रामसेवकांनी केलं नाही. मग त्याच्यामुळे आता एक तर ग्रामसेवक ते राहायची सोय करतील, नाही तर BDO साहेब सोय करतील. तुम्हाला घर नाही करायला? भाड्याने राहतोय, घर नाही करायला. तुम्ही कोण त्यांची? तुम्ही कोण? मुलगा मुलगा का? हा, किती मुलं आहेत आजीला? 2 मुली? ही एक ती पण तुमच्याबरोबरच असते का आजीबरोबर? नाही, ती नगरला आहे ह्या तुमच्या मंडळी, मंडळी. तुमची मुलं वगैरे? दोन्ही शाळेत. ओके. ग्रामपंचायतला किती कागदपत्र लिहिलेली ती लेटर पहा BDO साहेब, तुमच्या कार्यालयामध्ये या आजी आजारी असलेल्या तुमच्या कार्यालयात झोपलेल्या आहेत. त्यांना त्वरित न्याय मिळवून द्या. एक किती वय आजीचं? 72 वर्षाच्या या आजी आहेत. त्यांच्या मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना राहायला घर नाही आहे. तरी आपण त्या ग्रामसेवक आणि सरपंच यांना सांगून त्यांच्या घराचा निर्णय त्वरित द्या, म्हणजे त्यांना हक्काचं घर मिळेल आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागेल. धन्यवाद.